लहानपणापासून माझ्या आईची आजीची उन्हाळ्यामध्ये लगबग बघितलेली आहे. तुम्ही पण तशी लगबग बघितली असेलच, हो का नाही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा लिहून. पण ती लगबग कशासाठी, तर वर्षभराच्या साठवणुकीचे पदार्थ करण्यासाठी, खास करून वाळवणासाठी. लहानपणी कोल्हापूरला गेलेले असताना एकांकडे मी सुंदर जाळीचे वेफर्स खाल्ले आणि त्या जाळीच्या मी इतकी प्रेमात पडले. तेव्हा जे माझ्या मनामध्ये हे वेफर्स घर करून राहिले होते ते आज तागायत घर करूनच आहेत. त्यामुळे मी घरी हे वेफर्स दरवर्षी बनवतेच बनवते. बरेचसे पदार्थ आपण विकत आणतो, पण विकतचे पदार्थ एकतर पुरवठ्याला पडत नाहीत, दुसरे ते कुठे बनलेत, कशा कंडिशन मध्ये पॅक झालेले आहेत, कुठल्या तेलामध्ये तळले गेलेले आहेत हे आपल्याला काहीही माहिती नसतं. तर थोडी मेहनत घेतली आणि घरी असे पदार्थ बनवले तर वर्षभर आपण ते एन्जॉय करू शकतो. खास करून लहान मुलांना आपण बनवलेले चांगल्या तेलातलेच पदार्थ खाऊ घालू शकतो. तर आपल्या ह्या वाळवणाच्या सिरीज मधला पहिला अगदी सोपा पदार्थ म्हणजे जाळीचे वेफर्स आपण बनवतोय. ह्या व्हिडिओ मध्ये इत्थंभूत माहिती सांगणारे की बटाटे कसे निवडायचे, कुठले वापरायचे, हवा कशी पाहिजे, कुठल्या महिन्यामध्ये आपण हे बनवतो आणि हलक्या रंगाचे वेफर्स होण्यासाठी याच्यामध्ये असा कुठला पदार्थ घातलाय हे व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघा. परातीमध्ये थंड पाणी घेतलंय, पाण्यात घालायचंय थोडंसं मीठ. बाजारात अशा प्रकारचा स्लायसर मिळतो आणि ह्या स्लायसर वरती एका बाजूला हे बघा असं ते नागमोडी डिझाईन असलेलं पातं आहे. बाजारात मिळणाऱ्या काही चिप्स वर तुम्ही बघितलं असेल की लाईनचं डिझाईन असतं, तसं लाईनचं डिझाईन हवं असेल किंवा आता आपण जसे जाळीचे वेफर्स करतोय तसे वेफर्स हवे असतील तर या नागमोडी पट्टीवरती बटाट्याचे स्लायसेस करून घ्यायचे. आणि जर का प्लेन वेफर्स हवे असतील तर स्लायसरवर जे हे प्लेन ब्लेड आहे ते वापरायचं. बटाट्याचे साल काढून घेतलेला आहे. बटाटा असा उभा धरायचा, स्लायसर वरती थोडा दाबून किसायचा आणि मग असा आडवा धरून स्लाइस करायचा. म्हणजे उभ्या आणि आडव्या रेघांची सुंदर जाळी तयार होते. वेफर्ससाठी किंवा चिप्ससाठी बटाटे निवडताना ते नितळ सालीचे पाहिजे. रंगाला हिरवट नको, कारण हिरवट बटाटे थोडेसे कळपल्यासारखे लागतात, त्याची चव एवढी चांगली नसते. तसेच बटाट्यांना चिरा किंवा भेगा नको, कारण आपण चिप्स पाडताना ते तुटू शकतात. बटाटे गोल पाहिजेत आणि आकाराने मोठे पाहिजेत, म्हणजे चिप्स पण एकदम छान गोल आकाराचे होतात आणि मोठा बटाटा किसायला सोपा जातो. माझ्या लहानपणी जेव्हा आई बटाट्याचा किस बनवायची तेव्हा त्याच्यासाठी एक वेगळे बटाटे आणायची. तळेगावचे बटाटे असं मी तेव्हा नाव ऐकलेलं आहे, पण आता असे काही स्पेशल बटाटे अगदी सहजरित्या आपल्याला उपलब्ध नसतात. पण आता ह्या सीझन मध्ये जे नवीन बटाटे येतात त्या बटाट्यांचे मी चिप्स किंवा पीस करून बघितलेला आहे आणि खूप सुंदर झालाय, अगदी छान फुलतोय. तुम्ही जेव्हा बटाटे आणाल तेव्हा एखाद्या बटाट्याचे वेफर्स किंवा कीस तुम्ही करून बघा. फुलतोय असं वाटलं तरच बाकीच्या बटाट्यांचे वेफर्स करायला घ्या. हे बघा अशा प्रकारे डिझाईन होतं. आता जाळीचं डिझाईन न करता फक्त उभ्या रेघांचंच डिझाईन हवं असेल तर बटाटा एकदा उभा व एकदा आडवा धरून स्लाइस न करता फक्त उभा किंवा फक्त आडवा धरून स्लाइस करायचा. हे बघा हे चिप्स इतपत जाड आहेत, साधारण 1 मिलीमीटर जाडीचे असतील. अजून जाड वेफर्स हवे असतील तर ही जी फट आहे ती जराशी रुंद करायची. हाताने किंवा उलटण्याने अशी फट फाकवू शकता. आणि वेफर्स फार जाड वाटत असतील, अजून पातळ करायचे असतील तर हीच पट्टी हाताने जर अशी दाबून फट कमी करायची. बरेच जण हे काप 3-4 पाण्यामधनं धुवून घेतात, पण मला वाटतं जास्त धुतले की त्याची चव कमी होते, त्यामुळे मी एकाच पाण्यामधनं हे काढते. हे बघा असे मस्त काप झालेले आहेत. पूर्णपणे हे पाण्यात बुडले पाहिजेत म्हणजे काळे पडत नाहीत. आता एका पातेल्यात भरपूर पाणी घ्यायचं. त्यात घालायचं मीठ व पाणी झाकून उकळायला ठेवायचं. उकळलं की त्यात सोडायचे बटाट्याचे काप. काप सोडले की पाण्याचं टेम्परेचर कमी होतं आणि उकळणं बंद होतं. गॅस मोठाच ठेवायचा आणि परत एकदा पाण्याला उकळी आणायची. पाण्यात घातल्यानंतर अगदी हलक्या हाताने चिप्स एकदा हलवून घ्या, म्हणजे पातेल्याच्या तळाशी चिकटले असतील तर ते सुटून येतील. उकळलं की गॅस बारीक करून झाकण ठेवायचं
आणि आकडे मोजायचे. 101, 102 असं 120 पर्यंत आकडे मोजायचे आणि मग गॅस करायचा बंद. परत 101 ते 120 आकडे मोजेपर्यंत हे काप गरम पाण्यातच ठेवायचे आणि त्यानंतर चाळणीवरती काढून घ्यायचे. हे आकडे मोजणे एवढ्यासाठी की काप कच्चे राहता कामा नयेत व फार मऊ मेण पण होता कामा नयेत, नाहीतर जातील तुटून आणि त्याचा होईल लगदा. म्हणजे साधारण मार्च आणि एप्रिल मध्ये कडक ऊन असतं आणि वारा तितपत सुटलेला नसतो, त्यामुळे गच्च्यांमध्ये आपण जे वाळवण घालतो ते उडून न जाता कागदावरच राहतं, प्लास्टिकवर किंवा कापडावर ज्याच्यावर घालाल त्याच्यावर राहतं. चाळणीतले हे काप ऊन येईल अशा ठिकाणी एखाद्या स्वच्छ प्लॅस्टिकवर किंवा कापडावरती पसरून ठेवायचे. असे जरा अंतरावरच पसरायचे म्हणजे ते एकमेकांना चिकटणार नाहीत आणि छान वाळतील. हे बघा, 24 तासातले 4-5 तास उन्हात आणि बाकी वेळ सावलीतच हे काप ठेवले होते. बऱ्यापैकी वाळलेत. किंचित दमटपणा जाणवतोय, त्यामुळे ताटात घालून मोकळ्या हवेवर सावलीतच हे चिप्स कडकडीत वाळेपर्यंत ठेवायचे. एकदा का चिप्स व्यवस्थित वाळले की एखाद्या कोरड्या घट्ट झाकणाच्या डब्यामध्ये ठेवायचे की अगदी वर्ष काय 2 वर्ष पण छान राहतात. हवे असतील तेव्हा तळायचे आणि हे कुर्रुम कुर्रुम वेफर्स गरमागरम चहा किंवा कॉफी बरोबर एन्जॉय करायचे. चला तर हे चिप्स तळून बघूयात फुलतायत का. एक तुकडा टाकून बघायचं तेल तापलंय का. हा, मस्त तापलंय. आता तेल एकदा असं तापलं की गॅस बारीक ठेवायचा आणि सगळे चिप्स तळून घ्यायचे. वाह, क्या बात है. केवढे सुंदर फुलतायत. आकाराने ऑलमोस्ट तिप्पट झालेत. वेफर्स फुलले की लगेचच तेलाबाहेर काढायचे, कारण ते तेलाच्या गरमीने पटकन ब्राऊन होऊ शकतात. बघा, आवाजावरूनच कुरकुरीतपणा जाणवत असेल तुम्हाला. तळलेले हे चिप्स असेच खाऊ शकता, कारण आपण मिठाच्या पाण्यामध्ये ठेवले होते आणि मीठ याच्यामध्ये व्यवस्थित मुरलेलं असतं. किंवा अजून चटपटीत हवे असतील तर तुमच्या आवडीचा मसाला घाला, पण मसाला घालायच्या अगोदर किचन नॅपकिन मात्र काढून घ्या, नाहीतर मसाला चिप्सना कमी आणि नॅपकिनला जास्त चिकटेल. मी फक्त तिखट घालून हे चिप्स सर्व करते, तर भुरभुरायचं असं तिखट. बटाट्याचा रंग पटकन ब्राऊन होतो, तर बटाट्याचा रंग हलका राहावा म्हणून परातीतल्या पाण्यामध्ये 3-4 वेढे तुरटीचे फिरवले होते आणि या उकळायच्या पाण्यामध्ये पण सुरुवातीला थोडीशी तुरटी फिरवली होती. हे बघा, वेफरवरती असं डिझाईन, अशी जाळी तयार होते. तुम्हाला एक तोडून दाखवते. एकदम कुरकुरीत झालेत, मस्त झालेत. तर हे असे आपले सुरेख एकदम कुरकुरीत गोलमटोल बटाट्याचे जाळीचे वेफर्स तयार झालेले आहेत. आणि मला तर टेम्पटेशन अवॉइड करता येत नाहीये. एक तुम्हाला खाऊन सांगते. एकदम मस्त, खूप कुरकुरीत, खूप छान लागतायत. तर असे चिप्स तुम्ही बनवून बघा. काही शंका असतील तर कॉमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की विचारा. मी आता मस्तपैकी चहा बनवणारे गरमागरम आल्याचा आणि त्याच्याबरोबर हे चिप्स एन्जॉय करणारे. आणि हे कुर्रुम कुर्रुम चिप्स आणि गरमागरम आल्याचा गुळ घातलेला फक्कड चहा, वाह, स्वर्गानंदच. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया वाळवणाच्या सिरीज मधला दुसरा पदार्थ बघायला पुढच्या आठवड्यात. हा व्हिडिओ, ही रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.